Hi friends, this is Dr. Javed Pathan from English Fluent. Today we are going to learn his first flight lesson and you are going to learn the interesting story which is from 10th standard English course book. So without wasting time, let's start with our lesson. His first flight, त्याची पहिली झेप किंवा त्याची पहिली भरारी. The young seagull was alone on his ledge. एक छोटा सीगल पक्षी हा आपल्या घरट्यामध्ये एकटा बसलेला होता. अलोन म्हणजे एकटा. His two brothers and sisters had already flown away the day before. त्याचे दोन भाऊ आणि त्याची सिस्टर बहीण हे ऑलरेडी उडून गेलेले होते आपल्या घरट्यांमधून. He had been afraid to fly with them. त्यांच्यासोबत उडण्याची या यंग सीगलला भीती वाटत होती. अफ्रेड टू म्हणजे भीती वाटणे. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. कशी तरी त्याने आपली हिंमत एकटवून he had taken a little run थोडंसं समोर धाव घेऊन त्याने उडण्याचा प्रयत्न केला. टू द ब्रिंक म्हणजे कड्याकडे जाऊन उडण्याचा प्रयत्न केला आपल्या घरट्यातून. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स. अटेम्प्टेड म्हणजे प्रयत्न केला. त्याने आपले पंख फडफडवून उडण्याचा प्रयत्न केला, परंतु लगेच त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी. समुद्राचा भला मोठा अथांग असा परिसर स्ट्रेच डाऊन बिनेथ हा पूर्णपणे खाली पसरलेला होता. खूप उंच अशा सुळ्यावरती टोकावरती याचं घरटं सीगल पक्षाचं असतं आणि त्या ठिकाणी हा छोटा सीगल पक्षी तिथे बसलेला होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. खूप खाली दूरवर कुठेतरी एक रस्तासुद्धा माइल्स डाऊन मैलो दूर त्याला रस्तासुद्धा खाली दिसत होता. ही फेल्ड सर्टन. त्याला निश्चित माहीत होते दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. त्याचे पंख, विंग्स म्हणजे पंख, त्याचे पंख काही त्याला सपोर्ट करणार नाहीत, आधार देणार नाहीत उडण्यामध्ये. सो ही बेंट हिज हेड. आणि म्हणून त्याने निराश होऊन आपलं डोकं खाली ठेवलं. अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल. आणि मग पुन्हा पळत जाऊन आपल्या त्या छोट्याशा राहण्याच्या जागेमध्ये छिद्रामध्ये जाऊन तो तिथे अंडर द लेज आपल्या घरट्यामध्ये जाऊन पडला. वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. जिथे तो रात्रभर तिथे झोपून होता. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटिल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक, फ्लॅप्ड देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. जरी ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड लिटिल सिस्टर, त्याची जो लहान भावंड होती आणि आपली त्याची लहान बहीण होती, यांचे पंख हे या सीगल पक्षापेक्षा शॉर्टर म्हणजे छोटे होते, तरीसुद्धा हे जे काही भावंड होते रॅन टू द ब्रिंक, कड्याकडे धावले. फ्लॅप्ड देअर विंग्स, त्यांनी आपले पंख फडफडवले. अँड फ्ल्यू अवे, आणि ते उडून गेले. परंतु हा सीगल पक्षी ही फेल्ड टू मस्टर अप करेज. या सीगल पक्षाला परंतु काही केल्याने आपली हिंमत एकटवता आली नाही. टू मस्टर अप करेज. करेज म्हणजे धैर्य, हिंमत, धैर्य काही एकटवता आलं नाही. मस्टर अप म्हणजे एकटवणे. टू टेक दॅट प्लंज. ती उडी घेण्यासाठी जी उडण्यासाठी महत्त्वाची असते, ती पहिली पायरी जी उडण्यासाठी महत्त्वाची असते, ती त्याला काही घेता येत नव्हती. विच अपियर टू हिम सो डेस्परेट. जी त्याला खूप महत्त्वाची वाटत होती. सो डेस्परेट, त्याला खूप महत्त्वाची वाटत होती. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him he could not move. त्याचे वडील, हिज फादर अँड मदर, हे तिथं त्या ठिकाणी आले. हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. त्याला ते जोरजोरात ओरडायला लागले. श्रीली म्हणजे कर्णकर्कश आवाजामध्ये ओरडणे. अपब्रेडिंग हिम. अपब्रेडिंग म्हणजे स्कोल्डिंग म्हणजे रागावणे. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व. आणि त्याला धमकी द्यायला लागले. थ्रेटनिंग म्हणजे धमकी देणे. त्याला धमकी द्यायला लागले की तू स्टार्व म्हणजे भुकेने मरून जाशील. ऑन हिज लेज. आम्ही तुला खायला काहीच देणार नाही. तुझ्या घरट्यामध्ये तू तसाच भुकेला राहशील. अनलेस ही फ्ल्यू अवे. जोपर्यंत तू उडणार नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. परंतु आपल्या जीवनाला घाबरून किंवा आपल्या मला उडता येत नाही, मी मरून जाईल किंवा काय, या भीतीने तो काही उडू शकला नाही. समोर बघूया. दॅट वॉज 24 hours ॲगो. हे सगळं घडलं केव्हा घडलं? 24 तासाआधी. ही सगळी घटना 24 तासाआधीची आहे. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्यानंतर त्याच्याजवळ कोणीच आलं नव्हतं. तो एकटा आपल्या घरट्यामध्ये पडलेला होता. द डे बिफोर, ऑल डे लाँग, एक दिवसाआधी पूर्ण दिवसभर,
ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स. तो बघत होता आपल्या पालक, आपले आई वडील हे कसे आपल्या भावंडांसोबत आणि बहिणीसोबत उडत होते, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. आणि त्यांना कसं ते शिकवत होते, उडणं कसं शिकवत होते हे सुद्धा तो बघत होता. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज. आणि त्याला अजून काय शिकवत होते, तर ही जी वेव्ज आहेत या वेव्ज कशा स्कीम करतात, त्याच्यावरती कसं उडतात हे सुद्धा ते त्याला शिकवत होते. त्या भावंडांना लाटांवरती कसं स्वतःला आल्हादपणे उडवायचं हे सुद्धा ते त्यांना शिकवत होते. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासे पकडण्यासाठी कशी जंप घ्यायची पाण्यामध्ये. टू डाईव्ह म्हणजे जंप घेणे, पाण्यामध्ये कशी जंप घ्यायची हे सुद्धा ते शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग अँड डिवोर इट. आणि त्याने हे सुद्धा बघितलं होतं की त्याचा एक मोठा भाऊ ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग, त्याने आपली पहिला मासा किंवा पहिली शिकार, हिअरिंग नावाचा एक मासा असतो, हा पहिली शिकार त्याने कशी पकडली. अँड डिवोर इट. आणि त्याने कसं आधाशापणे ते खाऊनसुद्धा घेतलं. डिवोर इट म्हणजे खाऊन घेणे. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circle around raising a proud cackle. आणि सगळी घटना त्याच्या भावाने ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपली शिकार आणि तो मासा पकडला, सगळे ते स्टँडिंग ऑन रॉक आपल्या त्या खडकांवरती समुद्राच्या बसलेले होते. while his parents circle around raising a proud cackle. आणि त्याचे जे पालक होते, हे पालक सगळे त्याच्या अवतीभोवती रेझिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल म्हणजे ओरडणे, प्राऊड म्हणजे गर्वाने त्याच्या अवतीभोवती गिरट्या घालत त्याला शाबासकी देत होते ओरडून ओरडून. And all the morning the whole family had walked about on the big plate midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. परंतु याच्यासोबत काय होतं, ऑल द मॉर्निंग पूर्ण दिवसभर द होल फॅमिली, पूर्ण फॅमिलीने, पूर्ण कुटुंबाने या सीगल पक्षाच्या हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लेट मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ. याच कडेच्या ज्याचं घरटं, या सीगल पक्षाचं घरटं होतं त्याच्या समोरच्याच पठारावरती, प्लेट म्हणजे पठारावरती हे सगळे त्या कडेवरती तिथे उभे होते, अपोजिट क्लिफवरती, चोळ्यावरती. आणि टॉन्टिंग हिम, आणि त्याला चिडवत होते. टॉन्टिंग हिम म्हणजे त्याला चिडवत होते फॉर हिज कॉवर्डाईस. कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. त्याच्या भित्रेपणासाठी ते त्याला चिडवत होते. समोर काय होतं ते बघूत आपण आता. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आता सन जो सूर्य आहे हा वरती येत होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज. आणि आता तो आग ओकत होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज, त्याच्या घरट्यावरती आग ओकत होता. दॅट फेस जो साऊथ, जो दक्षिणेकडे त्याचं तोंड होतं. ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. एक दिवस आधी त्याला आता पोटामध्ये आग जाणवायला लागली होती, कारण तो एक दिवस आधीपासून उपाशी होता. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. तो थोडंसं आपल्या घरट्याच्या बाहेर, स्टेप्ड स्लोली आउट म्हणजे थोडेसे पावलं बाहेर त्याने आपल्या काढले आणि कड्यापर्यंत निघाला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि एका पायावरती उभा राहिला आणि दुसरा पाय आपल्या पोटाच्या आतमध्ये लपवून तो एका पायावरती त्या कडेवरती उभा राहिला. ही क्लोज्ड वन आय. त्याने आपला एक डोळा बंद केला. देन द अदर, मग दुसरा डोळा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि आता तो झोपेचं नाटक तो त्या ठिकाणी, फॉलिंग अस्लीप म्हणजे झोपेचं तो नाटक करायला लागला, की आता मला कोणी बघतं का, हे सगळं त्याला बघायचं होतं. समोर काय होतं ते आता आपण बघूया. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीसुद्धा त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडे कोणतीच त्याची दखल घेतली नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर lying on the plate. He saw his two brothers and his sister lying on the plate, dozing with their heads sunk into their necks. His father was preening the feathers on his white back. त्याने काय बघितलं, हिज टू ब्रदर्स, आपले दोन भाऊ आणि सिस्टर, लाईंग ऑन द प्लेट, ते दुसऱ्या पठारावरती बसलेले होते, आपल्या ज्या ठिकाणी ते थांबलेले होते त्या ठिकाणी. डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. आणि तिथं आराम करत बसलेले होते. आपल्या मानांमध्ये त्यांनी आपले डोके खुपसले होते आणि ते त्या ठिकाणी आराम करत बसलेले होते पंखांमध्ये. हिज फादर वॉज प्रिनिंग हिज फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आणि बाबा काय करत होते, त्या सीगल पक्षाचे प्रिनिंग, आपले पंख प्रिनिंग करत होते, म्हणजे मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर, आपले पंख स्वच्छ करत होते. प्रिनिंग म्हणजे पंख स्वच्छ करणे. ऑन हिज व्हाईट बॅक, आपले जे पांढरी पाठ होती त्यांची ती स्वच्छ करत होते.
ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. बाकी सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प. ती एका पठारावरती, त्या पठाराच्या थोड्याशा एका टेकडावरती, हम्प म्हणजे टेकडावरती उभी होती. ऑन द प्लेट, त्या पठारावरती. हर व्हाईट ब्रेस्ट थस्ट फॉरवर्ड, आणि आपली पांढरी शुभ्र छाती ती समोर घेऊन अशी उभी होती. नाव अँड अगेन, आणि अधूनमधून शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश. ती आपल्या पायामध्ये जो तिने फिश म्हणजे माशी पकडलेली होती, मासा पकडलेला होता, ती त्याचा एक एक तुकडा त्या फिशचा आपल्या चोचीने तोडायची. अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक, आणि मग तो तोडून आपली स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक. बीक म्हणजे चोच. ऑन द रॉक, जी चोच होती ती आपल्या दगडावरती, ते खाली जे दगड होतं त्या दगडावरती ती घासायची, तासायची. स्क्रॅप म्हणजे तासणे. द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम. आता हे सगळं दृश्य हा सीगल छोटा पक्षी बघत होता, आणि साईट म्हणजे दृश्य, ऑफ फूड ते खाण्याचं दृश्य बघून याला आता तो पागल झाला. मॅडर्ड हिम म्हणजे त्याला भूक लागलेली होती, आणि आता तो आवेगात आला, आणि त्याला भूक एकदम जास्त लागायला लागली. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे. आणि त्याला आठवायला लागलं की किती मजा यायची तो याच पद्धतीने, ज्या वेळेला आई त्याला फिश वगैरे घेऊन यायची, ते मासे घेऊन यायची आणि भरवायची, त्यावेळेला हा सुद्धा ते फिश घ्यायचा आणि आपल्या पायामध्ये पकडून त्या दगडावरती घासायचा. हे सगळं त्याला आठवायला लागलं. स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू व्हेट इट. आणि आपली जी चोच आहे, बीक म्हणजे चोच, ही अधूनमधून तीक्ष्ण करण्यासाठी, व्हेट म्हणजे तीक्ष्ण करणे, तो कशा पद्धतीने तो त्या दगडावरती घासायचा हे सुद्धा त्याला आठवायला लागलेलं होतं. गा 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 ही क्राईड, बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो आता ओरडायला लागला पक्ष्यांच्या भाषेमध्ये, गा गा गा, की मला दे ही, आणि भीक मागायला लागला. हर टू ब्रिंग हिम सम फूड, आईकडे भीक मागायला लागला की तुम्हाला काहीतरी आण. टू ब्रिंग म्हणजे आणणे, तुम्हाला काहीतरी आणून दे. सम फूड, काहीतरी खायला आणून दे. गॉ कॉल आ, शी स्क्रीम्ड बॅक डिरिसिव्हली. आईने त्याला पुन्हा किंचाळून उत्तर दिलं. डिरिसिव्हली म्हणजे त्याच्याकडे थट्टा मस्करी करावी अशा पद्धतीने त्याच्याकडे बघत दुर्लक्ष केलं. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली, परंतु तो तरीसुद्धा दुःखाने, बिचारा प्लेंटिव्हली म्हणजे दुःखाने ओरडायला लागला की मला काहीतरी खायला दे, मी भुकेला आहे. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि काही मिनिटानंतर त्याने जोरात आनंदाने किंचाळी करायला लागला, ओरडायला लागला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. का ओरडायला लागला, तर त्याच्या आईने एक माशाचा तुकडा घेतला आपल्या चोचीमध्ये आणि काय केलं, अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि ती त्याच्या जवळजवळ उडत यायला लागली. ही लीन्ड आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. ती जशी जशी जवळ यायला लागली तर हा सुद्धा भुकेने व्याकुळ झालेला होता, तो सुद्धा आईकडे लवकर लवकर जायला लागला. ही लीन्ड आउट इगरली, उत्सुकतेने तो तिच्याकडे झुकायला लागला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, जोरजोरात धावत धावत आपल्या आईकडे निघाला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर, आणि तो अजून जवळ आपल्या आईच्या जाण्यासाठी आतुर झालेला होता. ॲज शी फ्ल्यू अक्रॉस, जशी ती जवळ यायला लागली हा सुद्धा तिच्या जवळजवळ पळत यायला लागला होता. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, पण जशी ती त्याच्या अगदी जवळ यायला लागली होती, शी हॉल्टेड, ती तिथेच थांबली. हर विंग्स मोशनलेस, आणि तिचे आता पंख फडफडायला थांबले होते, म्हणजे त्याच ठिकाणी एका ठिकाणी ती स्तब्ध झाली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि तो माशाचा तुकडा जो होता तो अगदी, ही आई जी होती ती कड्यावर येऊन थांबली आणि माशाचा तुकडा तिच्या तोंडामध्ये होता आणि आता ती याला भरवणारच, तर ती तिथे थांबली. ही वेटेड मुमेंट इन सरप्राईज. आई मला भरवत का नाही आहे हे याचा विचार करून तो सरप्राईज, आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. वॉन्डरिंग, आणि आश्चर्याने बघत होता. व्हाय शी डिड नॉट कम नियरर, आई अजून जवळ का येत नाही आहे माझ्या. अँड देन मॅडन्ड बाय हंगर, परंतु लगेच भुकेने तो खूप व्याकुळ झालेला होता, पागल झालेला होता. ही डाइव्ड ॲट द फिश, त्याने त्या माशाकडे झेप घेतली की आई माझ्याजवळ येत नाही तर मी आईजवळ का जाऊ नये, आणि त्याने त्या माशाकडे झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. आणि मोठा आवाज झाला आणि तो त्या घरट्याच्या बाहेर पडाला. आई बाजूला झाली आणि तो घरट्याच्या त्या बाहेर पडाला. अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस, आणि आता तो हवेमध्ये निघून गेला, हवेमध्ये तरंगायला लागला, खाली पडला.
देन मॉन्स्टर टेरर सीज्ड हिम, आणि अतिशय भयानक अशी भीती त्याच्या मनामध्ये भरून गेली. आता काय होतं, मी जगतो की मरतो, अशी ती भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती. देन मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम, एका भीतीने त्याला ग्रासलं, अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि त्याच्या हृदयाचे ठोके थांबले. ही कुड हिअर नथिंग, आता त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याला वाटलं सगळं संपलं, आता खाली जाऊन मी मरतो. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, परंतु हे सगळं एका मिनिटासाठी झालं. द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स, दुसऱ्याच मिनिटाला त्याने अनुभव घेतला की त्याचे पंख ऑटोमॅटिकली अचानकपणे स्प्रेड आउटवर्ड्स, पंख त्याचे फडफडायला गेले होते. द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स, आणि हवा आता त्याच्या छातीकडे वाहत होती. देन अंडर हिज स्टमक, नंतर त्याच्या पोटाकडे वाहत होती. अँड अगेन्स्ट हिज विंग्स, आणि आता त्याच्या पंखांखाली ती हवा वाहत होती. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, आणि तो याचा अनुभव घेऊ शकत होता की हवेला कापत त्याचे पंख हे जे काही आहे ते हवेला कापत समोर निघत होते. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ, आता तो आपल्या डोक्यावर खाली पडत नव्हता, तर आता तो बॅलन्स करून उडत होता. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, सोरिंग म्हणजे उडणे, हळूहळू, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. आता तो हळूहळू उडायला लागला होता खाली आणि बाहेर. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आता तो घाबरत नव्हता. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी, पण तो थोडासा दमलेला होता. थोडंसं बॅलन्स त्याला गेल्यासारखं वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स, आणि मग पुन्हा त्याने आपल्या पंखांमध्ये बळ एकटवून ते फडफडायला सुरुवात केली. अँड ही सोर्ड अपवर्ड्स, आणि पुन्हा त्याने हवेमध्ये झेप घेतली. गा 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 गॉ कॉल आ, हिज मदर सुप्ड पास्ट हिम, आणि असा आवाज करत त्याची आई जी होती सुप्ड पास्ट हिम, लगेच त्याच्या बाजूने उडायला लागली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईस, आणि आईचे पंख जोरात आवाज करत बाजूला निघून गेले. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम, आणि आईला सुद्धा त्याने किंचाळून याचं उत्तर दिलं की मी सुद्धा आता उडतोय म्हणून. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, आणि नंतर त्याचे वडील त्याच्यावरती फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, किंचाळत उडायला लागले. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम, आणि त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीणसुद्धा त्याच्या अवतीभोवती उडायला लागली. कर्वेटिंग म्हणजे लिपिंग लाईक अ हॉर्स, एखाद्या घोड्यासारखं जंप मारत कसं जातात तसं ते उडायला लागले. अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग, बँकिंग म्हणजे तिरप्या उड्या वगैरे जसं घेतात पंख तिरपे करून, ते त्याच्या अवतीभोवती उडायला लागले. सोअरिंग म्हणजे झेप घेत होते, अँड डायव्हिंग आणि खाली पुन्हा जात होते. असं हे सगळं दृश्य त्यांच्यासमोर सुरू होतं. आता त्या लहान पक्षाला आता काही भीती वाटत नव्हती त्या सगळ्या गोष्टींची. समोर काय घडलं आता बघूयात आपण. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता तो हे विसरला, ही कम्प्लिटली फॉरगॉट म्हणजे विसरला, दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय, की तो कधी उडू शकत नव्हता हे आता विसरला. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिकिंग श्रीली, आणि त्याने स्वतःला एक काय म्हणतो आपण त्याला वचन दिलं, टू डाईव्ह, की मी सुद्धा आता भराऱ्या घेणार, अँड सोअर उंच उंच भराऱ्या घेणार, खाली जाणार, अँड कर्व आणि माझे पंख तिरपे करून मी सुद्धा उडणार, अँड श्रिकिंग श्रीली, आणि जोरजोरात तो आता मेकिंग अ लाऊड क्राय, म्हणजे श्रिकिंग म्हणजे मेकिंग अ लाऊड क्राय, जोरजोरात तो आता ओरडायला लागलेला होता. ही वॉज नियर द सी नाऊ, आता तो समुद्राजवळ आला होता. फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट, त्या समुद्राच्या वरती तो आता उडायला लागलेला होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन, आणि त्या समुद्राच्या अगदी पाण्याच्या वरती तो उडायला लागलेला होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी त्या बिनिथ हिम, आणि त्याच्या खाली त्याने काय बघितलं, अ वास्ट ग्रीन सी, हिरवागार समुद्र त्याच्या खाली त्याला दिसत होता. विथ लिटिल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट, आणि त्यामध्येच त्याला सुळके, रिजेस म्हणजे सुळके, खडकांचे सुळके सुद्धा त्याला दिसत होते. अँड ही टर्न्ड हिज बिग साईडवेज, आणि त्याने आपली चोच जी होती बाजूला करून बघितले. अँड कॉड अम्युझेडली, आणि तो आनंदाने पुन्हा जोरजोरात ओरडायला लागला. कॉड अम्युझेडली म्हणजे आनंदाने ओरडणे. हिज पेरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन धिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, आणि त्याच्या समोरच त्याचे भाऊ बंधू बहीण आणि त्याचे पालक हे सगळे समोर असलेल्या ग्रीन फ्लोरिंगवर, त्या समुद्रावरती, जो काही समुद्र खाली हिरवागार समुद्र समोर पसरलेला होता त्याच्यावरती ते खाली आले.
दे वेअर बेकनिंग टू हिम, आणि ते त्याला इशारा करत होते. बेकनिंग म्हणजे इशारा करणे. ते त्याला इशारा करत होते खाली येण्यासाठी. कॉलिंग श्रीली, आणि ते जोरजोरात किंचाळत होते, त्याला बोलवत होते की तू सुद्धा या समुद्राच्या पाण्यावरती खाली उतर. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने लगेच आपले पाय खाली केले आणि त्या ग्रीन सीवर, त्या हिरव्या समुद्रावर खाली उतरण्याचा प्रयत्न केला. हिज लेग्स संक इन टू इट, आणि त्याचे जे काही पाय होते ते आता त्या समुद्राच्या पाण्यामध्ये बुडाले. सँक म्हणजे बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट, आणि तो लगेच भीतीने ओरडायला लागला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन, आणि पुन्हा तो प्रयत्न करायला लागला उडण्याचं. टू राईज अगेन, फ्लॅपिंग हिज विंग्स, पंख फडफडवून तो पुन्हा उडण्याचा प्रयत्न करायला लागला की मी या पाण्यामध्ये बुडून जाईल म्हणून. बट ही वॉज टायर्ड, परंतु तो थकलेला होता. अँड वीक, तो खूप कमजोर झालेला होता. विथ हंगर, त्याला भूक लागलेली होती. अँड ही कुड नॉट राईज, आता तो उडू शकत नव्हता. त्याला पर्याय नव्हता आता त्या समुद्रामध्ये उतरल्याशिवाय. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज, तो पूर्णपणे एक्झॉस्टेड म्हणजे थकलेला होता. पूर्णपणे या स्ट्रेंज एक्झरसाइजमुळे तो थकलेला होता. आता तो उडू शकत नव्हता. समोर काय घडतंय काय नाही आता तो बघेल काय होईल तर. हा जो काही व्यायाम त्याने आता केलेला होता, एक्झरसाइज म्हणजे व्यायाम, हा जो काही व्यायाम उडण्याचा त्याने केला होता याच्यामुळे तो पूर्णपणे दमलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, आणि त्याचे पाय आता त्या ग्रीन सीमध्ये समुद्रामध्ये बुडाले. अँड देन हिज बेली टच्ड इट, आणि मग त्याच्या पोटाने त्या समुद्राच्या सरफेसला टच केलं. अँड ही सँक नो फार्दर, आणि तो नंतर काही आतमध्ये बुडाला नाही. समोर काय घडतं ते बघूयात. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. ही सँक नो फार्दर, तो या समोर काही बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, आता तो त्या समुद्रावरती तरंगत होता, पाण्यावरती तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या अवतीभोवती त्याची फॅमिली जी होती, त्याचं कुटुंब जे होतं ते ओरडत होतं. प्रेझिंग हिम, त्याची तारीफ करत होते, त्याची स्तुती करत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश, आणि त्यांच्या चोचीमध्ये डॉग फिशचे तुकडे होते. स्क्रॅप्स म्हणजे तुकडे, डॉग फिश माशाचा प्रकार आहे. त्या डॉग फिशचे तुकडे त्यांच्या चोचीमध्ये होते, तर त्याला इनाम बक्षीस म्हणून ते त्याला देऊ करत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, या प्रकारे त्या छोट्याशा पक्षाने आपली पहिली उंच भरारी घेतली होती. फर्स्ट फ्लाईट. लियम ओ फ्लॅहेर्टी यांनी लिहिलेली ही कथा आहे. मित्रांनो, एक इमेजरी आहे बघा. आपल्यालासुद्धा भविष्यामध्ये अशीच एक संधी घ्यावी लागणार आहे. आपल्यालासुद्धा आपले पंख फडफडवून उडावं लागणार आहे. घाबरून चालणार नाही. आपल्या आईवडिलांच्या पदराखाली आपण केव्हापर्यंत राहणार आहोत. आपल्यालासुद्धा कधी ना कधी निर्णय घेऊन अशी एक उंच झेप घेणं गरजेचं आहे. आता 10वी नंतर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की मला कुठे जायचं, कोणता व्यवसाय करायचा आहे किंवा कोणता बिझनेस करायचा आहे किंवा कोणतं प्रोफेशन मला निवडायचं आहे. हा निर्णय तुम्हाला घेणं आवश्यक आहे, आणि ही तुमची फर्स्ट फ्लाईट राहणार आहे. ही जर व्यवस्थित झाली तर तुम्ही खूप उंच उंच भरारी घेणार आहात. तुमच्या पंखांमध्ये बळ आहे हे तुम्हाला माहीत आहे. हा आत्मविश्वास तुम्हाला बाळगावा लागेल. परंतु जर तुमच्यामध्ये ती हिंमत नसेल समोर उडण्याची, समोर जाण्याची, तर काही तुम्हाला यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्हाला यश काही भेटणार नाही. म्हणून ही पहिली उंच भरारी घेण्यासाठी तुम्हाला पहिली स्टेप टाकणं आवश्यक आहे. म्हणून म्हणतात द जर्नी ऑफ 1000 माइल्स स्टार्ट्स फ्रॉम अ फर्स्ट स्टेप. पहिली पायरी, पहिलं पाऊल, 1000 मैलांचा प्रवास करण्यासाठी पहिला पाऊल जास्त महत्त्वाचं असतं. हे पहिलं पाऊल उचलणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. असा हा खूप प्रतिकात्मक धडा तुम्ही ऐकला. आय होप यू अंडरस्टूड द मिनिंग ऑफ इट. आपण थोडंसं लवकर घेतलेलं आहे मिनिंग, याचा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला. एक स्टोरी आहे, तुकडे तुकडे करत वाचलं तर त्याची मजा येत नाही. म्हणून आपण हे काय सलग याच्यामध्ये व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द लेसन. जर तुम्हाला मिनिंग समजलेला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी आपल्याला बेल आयकॉनवर क्लिक करणं आवश्यक आहे. काही तुमच्या समस्या असतील तर त्या समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न तुम्हाला करेलच. आणि काही शंका असतील तर नक्की विचारा. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.